चला तर एक दुर्ग भ्रमंती पूर्ण करून आम्ही निघालो आपापल्या गाडीवर सवार होऊन आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आजच्या, ते म्हणजे किल्ले आडकडे. ह्या पूर्ण प्रदेशात रस्त्याने प्रवास करणे म्हणजे वेगळंच सुख. सोसाट्याचा वारा आणि त्याच वाऱ्याच्या संगीताला दाद देत उभ्या असलेल्या ह्या अवाढव्य पवनचक्क्या. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैरागी ब्लॉग्स. आपला सकाळपासून एक दुर्ग भ्रमंती झालेली आहे, ज्याचं नाव होतं किल्ले डुबेर. आणि आता आपण दुसऱ्या दुर्ग भ्रमंतीला आलेलो आहोत आजच्या, ज्याचं नाव आहे किल्ले आड. आड वाटेला असलेला हा किल्ला आहे, म्हणूनच कदाचित त्याचं नाव आड पडलेलं असेल. खाली त्याचं बेस विलेज सुद्धा आडवाडी आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे, रणरणत ऊन आहे. आणि आता ह्या उन्हामध्ये आपण करणार आहोत किल्ले आड सर. त्याच्या आधी माझ्या मित्रांची चाललेली आहे पोटपूजा. या खायला पोटपूजा. आता मी सुद्धा थोडी पेटपूजा करून घेतोय. पेटपूजा. आता बोलतोय पोटपूजा, मी बोलतोय पेटपूजा. बघा तुम्ही सर्व काय आहे. दोन्ही या लवकरच जॅम आणि ब्रेड खायला. पूजा इज इम्पॉर्टंट. सो आता आपण खाणार आहोत आणि किल्ला चढायला चालू करणार आहोत. माझ्यासोबतच राहा. ही दुर्ग भ्रमंतीमध्ये अशीच मजा करू, मजा मस्ती करत करत किल्ल्यांची सुद्धा मजा घेऊ. भेटू लवकरच. तर अशा पद्धतीने ही गुंडा गँग निघालेली आहे किल्ले भ्रमंती करायला रणरणत्या उन्हामध्ये. टोपी, बंडाना, गॉगल, रुमाल सगळं काही बांधून चाललेलो आहोत. विथ गोप्रो. चार्जर पण घेतलाय. पॉवर बँक घेतली. सगळं काही घेऊन चाललेलो आहोत मस्तपैकी. ऊन थांबवू शकत नाही किंवा वारं थांबवू शकत नाही. आम्ही किल्ला सर करूनच राहणार. आड हा किल्ला त्याच्या नावामुळेच सर्वांना माहिती आहे. आड वाटेवर असलेला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो. किल्ला सर करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 1 ते सव्वा तास लागतो. ह्या प्रदेशातले सगळेच किल्ले सुमारे 1.5 ते 2 तासाच्या आतल्याच ट्रेकचे आहेत. ट्रेक करताना सारखा पाय घसरायला व्हायचा. उन्हाळा असल्या कारणाने माती पूर्णपणे भुसभुशीत झाली होती आणि त्याचमुळे आमचे पाय एका जागी टिकतच नव्हते. सगळं तोंड, हात, डोकं सगळं झाकून ट्रेक करत होतो आम्ही. तरीही उन्हाच्या झळा जीवाची संपूर्ण काहिली करत होत्या. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी. त्यामुळे सिन्नरजवळ आड, डुबेरगड ह्या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी. सिन्नर या एकाकाळच्या राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग कदाचित होत असावा. कारण आड किल्ल्यावरून एका बाजूला डुबेरगड, सिन्नर तर दुसऱ्या बाजूला पट्टा आणि औंढापर्यंतचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. खाजगी वाहनाने डुबेरगड, आड, पट्टा, औंढा आणि बितनगड हे 4ही किल्ले 2 दिवसात आपल्याला व्यवस्थित पाहता येतात. तर मंडळी, आपण अर्धा तासाच्या चढाईनंतर येऊन पोचलेलो आहोत. हे बघा, अशा पायवाटेने संपूर्ण हे टेकडी क्रॉस करून इकडे, आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं हे बांधकाम. ज्याला आता बांधकाम म्हणणं किती शक्य आहे तुम्ही बघा, कारण काही ढासळलेलं आहे सगळं. पण जर ह्याला तुम्ही नीट बघितलं तर हा पायरी मार्ग असल्याचा भास होतो. तर इकडे ह्या पायऱ्या वर किल्ल्यावर चाललेल्या आहेत. तर कदाचित ह्या इकडे पूर्वी प्राचीन दरवाजा असण्याची शक्यता असल्याचा भास होतो. हे बघा, ह्या पायऱ्या वर गडाच्या माथ्यावर चाललेल्या आहेत. तर इथेच गडाचा महादरवाजा असल्याचा शक्यता आहे. आपण जशा पायऱ्या क्रॉस करून गड माथ्याला येतो मित्रांनो,
तसंच आपल्याला पहिलं बघायला मिळतं, नजरेस पडते हे पाण्याचं भव्य टाकं. बऱ्यापैकी मोठं टाकं आहे आणि असेच भरपूर टाके ह्या भागामध्ये विखुरलेले आहेत. अशा तऱ्हेने आपण गडमाथ्यावर आलेलो आहोत. आता गडमाथा संपूर्ण एक्सप्लोर करू. इकडे देवीचं मंदिर आहे, वाड्याचे काही अवशेष आहेत प्राचीन, भरपूर पाण्याचे टाके आहेत, मेन म्हणजे तेही बघायचं आहे आणि बाकीचा परिसरही बघायचा आहे. चाललोय, माझे मित्रमंडळी चाललेत पुढे, त्यांच्याच मागे मागे चाललोय. ऊन भरपूर आहे, मात्र पाण्याची 2 लिटरचं पाणी सोबतच घेतलेलं आहे. चला भेटू. आता या आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागलेल्या आहेत. ह्या काही पायऱ्या उतरल्याच्या नंतर आपल्याला लागतं देवीचं ठाणं. तिकडेच एक भव्य गुफा आहे, तीही बघायची आहे. तर चला करू थोडासा हा सह्याद्रीचा थरार काही पायऱ्यांचा. बघा तुम्हीच. गावातील हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्यभागातून डोंगराच्या पाऊण उंचीवर असलेल्या ह्या कातळातील गुहेपाशी जाते. हनुमान मंदिरापासून गुहेपर्यंतचे अंतर अगदी 15 मिनिटं आहे. ह्या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे. गुहेत एक बाग आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाकेसुद्धा आहे. गुहेत आडूबाईचे ठाणे आहे. येथे काही नव्या जुन्या मूर्ती आहेत. शेंदूर लावलेल्या काही मूर्ती आहेत. तसेच तुम्ही बघत असाल तर आपल्याला जुन्या काळाच्या मूर्तीसुद्धा पाहायला मिळतात. जर तुम्ही ट्रेकर्स इथे राहण्यासाठी आलेला आहात तर इकडे आपण टेंट टाकू शकतो. गुहेच्या बाजूलाच एक खोलीवाचा एक जागा आहे, तिकडे आपण जेवणसुद्धा बनवू शकतो. गुहेत काही काळ आराम केला, कारण दुपारच्या या उन्हाचा खूपच त्रास होत होता. थोड्या वेळाने आम्ही निघालो ते म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडे. ज्या कातळकवरी पायऱ्या आपण उतरून आलो होतो त्याच आता पुन्हा चढून आपल्याला जायचे आहे किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला. तर मंडळी, आपण आडदेवीचं जे मंदिर होतं तर त्या गुहेतून वर आल्यावर समोरच आपल्याला एक टेकडी दिसते. त्या टेकडीवर आल्यावर आपल्याला हे बांधकाम दिसतं, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की हे प्राचीन काळातील अवशेष आहेत. हे एकतर वाड्यांचे अवशेष असतील किंवा त्यावेळेसच्या कचऱ्यांचे. त्याची कुठेही नमूद केलेली नोंदणी नाही आहे, पण जर त्याचा आकार बघता क्षणी आपल्याला असं वाटतं हे त्यावेळेसचे राजवाडे असतील किंवा कचरे असतील. बघा केवढे भव्य अवशेष आहेत. हे असे 2 अवशेष गडावर आहेत जे भव्य प्रमाणात आहेत. पुढे आपल्याला अनेक पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. तो मस्त आतमधून फिरायला गेलो. अशाच काही प्रकारचे पाण्याचे टाके आपल्याला किल्ले चावण इथे पाहायला मिळतात. त्यांना सप्तमातृक असे म्हणतात. 7 टाक्यांचा समूह असल्या कारणाने त्यांना तसं नाव देण्यात आलेलं आहे. इथेही काही तसंच होतं.
तर मंडळी आता आपण आलो आहोत नाशिक दरवाज्यामध्ये. नाशिक दरवाजा आपल्या समोर आहे, त्यातूनच खोदलेल्या या कोरीव पायऱ्या आहेत, त्या आपण पायऱ्या बघू आणि मग उरलेला गड आता एक्सप्लोर करू. चला तर त्या कोरीव पायऱ्यांवर. दरवाजा बघून झाल्याच्या नंतर मंडळी आपण जसं वर येतो टेकडावर, तसं ह्या आपल्याला अजूनही काही भव्य टाका बघायला मिळतात. त्यातल्या काही सुकलेल्या आहेत, तर काहींमध्ये पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे. फक्त एवढंच आहे की हे पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे, पण पावसाळा असल्यावर नक्कीच ह्या टाक्यांमधलं पाणी अमृतापेक्षाही गोड लागत असेल. हे बघा केवढ्या भव्य टाक्या आहेत, कातळात खोदलेल्या. ह्याच गोष्टीवरून दिसतं की त्यावेळेस ह्या किल्ल्यावर भरपूर रहदारी असणार. आणि यात काहीच शंका नाही आहे की या पट्टा पर्वतरांगेमधले सर्वात जास्त पाण्याचा साठा ह्या किल्ल्यावर आहे. तर आता तुम्ही बघताय आपण आहोत आड किल्ल्यावर, पण जर तुम्ही बघाल तर आपल्याला औंढा, हे बघा तो सुळका आहे, तो औंढा किल्ला आहे. आणि तो दुसरा सुळका जो मागचा दिसतोय, जो हायटेड सुळका आहे, तो आहे पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड. आणि त्या साईडला ही डोंगररांग सोडून पुढची जी डोंगररांग त्या साईडला आपल्याला दिसतीये ती आहे कळसुबाई डोंगररांग. इथून कळसुबाईसुद्धा दिसतोय, पण ते शिखर गोप्रोमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्ही बघताय एका किल्ल्यावरून अनेको किल्ले बघण्याची मजा किती वेगळी असते. ते किल्ले बघण्यामध्ये आणि ते किल्ले बघून ओळखण्यामध्ये वेगळीच गंमत असते. तर अशा तऱ्हेने आपला आड हा किल्ला म्हणजेच दुसरा आजच्या भागातला दुसरा किल्ला बघून सुद्धा झालेला आहे. ही दुर्ग भ्रमंती झालेली आहे आणि आता आपण गड उतरण्यास सुरुवात करत आहोत. तर हळूहळू उतरल्याच्या नंतर जर काही माहिती माझी राहिलेली असेल तर तीही तुम्हाला मी देईन. तर भेटू, चला उतरते हळूहळू. ऊन डोक्यावर अजूनही आहे, दुपारचे 3 वाजलेले आहेत, जेवलोसुद्धा नाही आहे. चला तर मंडळी अशा तऱ्हेने आपला किल्ला संपूर्ण फिरून झालेला आहे. ही दुर्ग भ्रमंती कंप्लीट झालेली आहे. दुसरा किल्ला आजचा आड तो आपला झालेला आहे. आता आपली मोहीम, आपला मोर्चा पुढच्या किल्ल्याकडे आपण वळवत आहोत, तो म्हणजे औंढा किल्ला. आणि ह्या आड किल्ल्याबाबत जे मी काही तुम्हाला माहिती दिली, जो इतिहास पुरवला आणि जे आपण एक्सप्लोरिंग केलं, ते जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनल म्हणजेच बैरागी व्लॉग्स ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे काही फीडबॅक्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तोपर्यंत भेटू पुन्हा औंढा किल्ल्यावर. दिवसभर उन्हातानामध्ये धकाधकीचे 2 ट्रेक केल्यानंतर उन्हाच्या झळा सोसत आता आम्ही निघालो होतो पट्टा आणि औंढा किल्ल्याच्या दिशेने. पट्टेवाडी हे पट्टा किल्ल्याचे बेस विलेज आणि तेच आमचे असणारे मुक्काम पोस्ट. संध्याकाळी गावात पोचल्याच्या नंतर ह्याच समोरच्या मंदिरामध्ये आमचा मुक्काम होणार होता. बाकीची मजा आता पुढच्या व्लॉगमध्ये. किल्ले पट्टा उर्फ विश्रामगड. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बैरागी व्लॉग्स. जय शिवराय.